हाय एव्हरीबडी, कसे आहात सगळेजण? तर आजच्या दिवसातला हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. आता जसं मी मागच्या वेळेला पण सांगितलं की मी मराठीमध्ये व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करते आहे, जे करून मराठी भाषिक लोकांना गणितामधल्या काही काही अशा टेक्निक्स ज्या ते आपल्या मुलांना शिकवू शकतात, किंवा मराठी मीडियममध्ये शिकणारे मुलं किंवा आजी आजोबा काका मामा जे कोणी असतील ते सगळ्यांनी ह्या टेक्निक शिकाव्यात आणि आपल्या घरातील मुलांना ट्रिक्स म्हणून पटापट पटापट त्या शिकवाव्यात. सो मला असं वाटतं मी आतापर्यंत जे काही थोडेफार व्हिडिओज केलेत आणि आपलं जे काही आपलं एकमेकांबरोबर आपलं आतापर्यंत जे काही इंटरॅक्शन आहे थ्रू व्हिडिओज, त्याच्यामध्ये दिस इज व्हेरी क्लिअर की हे जे इंटेन्शन आहे हे व्हिडिओज बनवायचं आणि वेगळ्या वेगळ्या टेक्निक शिकवायचं जे इंटेन्शन आहे ते एकच आहे की मुलांची गणिताची भीती दूर करायची आहे. येणाऱ्या जनरेशनला गणितामध्ये आवड निर्माण करायची आहे. गणित हे किती छान असू शकतं हे शाळेत जाणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला समजायला हवं. हा या एंटायर एपिसोडचा प्रयत्न आहे. आज मी एक मल्टिप्लिकेशन टेक्निक तुम्हाला शिकवणार आहे. त्याला VCV असं लिहिलंय मी. VCV, व्हर्टिकल क्रॉस व्हर्टिकल, असं ते नाव आहे. व्हर्टिकल क्रॉस व्हर्टिकल. सो ह्या पद्धतीने आपण कसं पटापट 2 डिजिट घेणार आहोत आपण ह्या सेशनमध्ये, आणि ते जे 2 डिजिट आपण शिकणार आहोत ते लिनियर इक्वेशन पर्यंत पण कसं वापरू शकतो हे सुद्धा आपण बघणार आहोत. 2 लिनियर इक्वेशन मल्टिप्लाय करण्याकरता सुद्धा सेम पद्धत आपण वापरू शकतो. जी नॉर्मली शाळेमध्ये आपल्याला 2 वेगळ्या पद्धती शिकवतात तशी काही जरूर नसते याची. आपण आता बघूयात. पहिल्यांदा एक गणित घेऊ, सोप्यातलं सोपं, आणि तुम्हाला कळेल की ती पद्धत इतकी सोपी आहे. खूप मुलं वापरतही असतील आणि नसतील वापरत तर तुम्ही आतापासून ती वापरायला लागा. सो VCV, व्हर्टिकल क्रॉस व्हर्टिकल, असं नाव त्या मेथडचं आहे. काय म्हणतात त्याला? सपोज आपल्याकडे 2 नंबर असतील, से 24 आणि से 31. ओके. आता आपण नॉर्मली आतापर्यंत जर का तुम्ही माझे व्हिडिओज बघत आले असाल आणि फॉलो करत आले असाल तर तुम्हाला हे कळलं असेल की प्रत्येक गणित वी आर सॉल्विंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे. जसं लिहितो तसं उत्तर. नॉर्मली गणित उलट करतात, उजवीकडून डावीकडे उलट. म्हणजे आता पहिलं 4 1 जा 4 शिकवतात शाळेमध्ये. आपले प्रयत्न काय आहेत? डायरेक्ट उत्तरच चालू करायचं इकडनं. तसे आपले प्रयत्न आहेत. ठीक आहे. आता हे कसं होणार आपण आता बघूयात ते. ओके. आता असं समजा की हे 4 ते आकडे आहेत, म्हणजे 24 आणि 31 असे ते आकडे आहेत. ओके. सो बेसिकली आता जर का आपण पहिलं घेतलं 2 3 जा, करेक्ट, 2 3 जा, या केसमध्ये 2 3 जा किती? 6. ओके. मग क्रॉस करून त्याला ऍड करायचं, म्हणजे 2 1 जा 2 प्लस 3 4 जा 12, ते किती आलं? 14. म्हणजे ह्याला कॅरी ओव्हर आणि 14, आणि लास्ट परत व्हर्टिकल 4 1 जा 4. काय आन्सर आला आपलं? 744. कळलं? सोपे की नाही? अतिशय सोपी टेक्निक आहे. मेंटली करतात, खूप मुलं आहेत मेंटली करतात ह्या टेक्निकनी, आणि इतकी अवघड नाही आहे. तुम्ही बघा काय केलं आपण. पहिल्यांदा 2 3 जा 6 म्हणून हा 6 लिहिला. मग 4 3 जा 12 प्लस 2 14 म्हणून हा 14 लिहिला, आणि 4 1 जा 4 4 लिहिला. हा 1 कॅरी ओव्हर केला, 7 4 4. कारण आन्सर तुमचं लेफ्ट टू राईट लिहिण्याची तुम्हाला सवय होते. आता तुम्हाला असं वाटेल कॅरी ओव्हर कसं करणार, असं असेल तर कसं करणार? सवय. मॅथ्स इज अ सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस. जितकं प्रॅक्टिस कराल तितके तुम्हाला कळेल की ह्या टेक्निकमध्ये काय सोपं आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने ही टेक्निक वापरू शकाल. सो व्हर्टिकल क्रॉस व्हर्टिकल अतिशय सोपी टेक्निक. आता आपण अजून काही गणित बघूयात त्यांना कसं करायचं ते, अँड यू विल सी हाऊ इझी इट इज. मग आपण लिनियर इक्वेशनला पण लावून घेऊ. ठीक आहे ना? आता आपल्याकडे हे 4 गणित आहेत, आपण बघूयात, आणि तुम्ही बघाल की नॉर्मल मल्टिप्लिकेशनची मेथड करण्यापेक्षा सुद्धा या मेथडनी तुम्ही फार फास्ट मल्टिप्लाय करू शकाल. तर बघा बरं, व्हर्टिकल क्रॉस व्हर्टिकल, आधी सरळ, एक्स्ट्रीम लेफ्ट, देन क्रॉस, अँड देन एक्स्ट्रीम राईट. तीच मेथड फक्त आपल्याला पाळायची. 7 3 जा काय होईल? 7 3 जा 21. बरोबर आहे. 7 2 जा किती येणार? 14 प्लस 3 1 जा किती येणार? 3. 14 प्लस 3 किती? 17. आणि 2 1 जा लास्ट 2 व्हर्टिकल, 2 1 जा 2. काय आन्सर आला आपलं? 2272.
ठीक आहे, हे गणित करूया. 4 2 जा 8, 6 4 जा 24 प्लस 5 2 जा 10. कारण माझ्याबरोबर करा सगळेजण, तुम्हाला सोपं जाईल ते. ठीक आहे, आणि मग 24 प्लस 10 किती येतं? 34. म्हणजे हे 3 कॅरी ओव्हर इथे 4, आणि 5 6 जा 30 म्हणजे इथे 3 कॅरी ओव्हर आणि इथे 0. 8 आणि 3 11, 4 आणि 3 7 आणि 0. येते लक्षात? आता हे गणित करा. 5 3 जा किती येते? 15. ठीक आहे, 5 4 जा किती? 20 प्लस 3 4 जा किती? 12. 20 प्लस 12 किती? 32. आणि 4 4 जा किती? 16. 16 म्हणजे 1 इथे लिहायचा कॅरी ओव्हर आणि 6. आन्सर किती येणार? 1836. ठीक आहे, हे गणित करा. 9 1 जा 9, 9 9 जा 81 प्लस 1 1 जा 1 म्हणजे किती? 82. आणि हे किती? 9 1 जा 9, 8 8 9 17, 29. आलं लक्षात? सोपी मेथड आहे की नाही? ऍक्च्युली या मेथडनी इतके गणित आपण पटापट केलेत. तुम्ही ट्राय करा. तुम्हाला शाळेची जी आपली कन्व्हेन्शनल मेथड आहे त्याच्यानी वेळ लागेल. जे मुलं हायर ग्रेडमध्ये आहेत, जसं की 7th 8th 9th 10th, ज्यांना कॅल्क्युलेशन्स मागे टेक्स्ट नोटबुकच्या मागच्या बाजूला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, त्यांनी ह्या टेक्निक जरूर वापराव्यात. तिथल्या तिथे मागून पुढून बघण्यामध्ये कधी कधी 513 लिहितो आणि तिकडे 531 लिहितो, असं करत करत चुका होतात. अशा ज्या सगळ्या टेक्निक आहेत ते तुमची जी न्यूमरसी स्किल्स आहेत, प्लेइंग विथ नंबर्स टू गेट ॲक्युरेट आन्सर्स, ती जी एबिलिटी आहे प्रत्येक स्टुडंटची ती वाढू शकते. मला असं वाटतं प्रत्येक स्टुडंटनी हे ट्राय करायला पाहिजे. प्रत्येक आईवडिलांनी, काका काकू आजोबा जे कोणी माझे व्हिडिओज फॉलो करत असतील त्यांनी ह्या टेक्निक बघाव्यात, शिकाव्यात, गंमत म्हणून त्या मुलांना दाखवाव्यात. कुठलेही मार्क ह्या टेक्निकनी कट होत नाहीत. 6th ग्रेड ऑनवर्ड, 6th 7th 8th 9th त्या ग्रेड ऑनवर्ड जर तुम्ही बघितल्यात, ह्या टेक्निकनी जर गणित मुलांनी शाळेत केले तर मार्क कट होत नाहीत. हे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. मग काय त्यांचे मार्क कट होतील का? मग ते मुलं कसे करतील? मग टीचर असं नाहीये. आन्सर करेक्टच येणार आहे. आणि ते लोक नाहीतरी स्टुडंट्स त्या टेक्स्टबुकच्या नोटबुकच्या मागच्या बाजूलाच कॅल्क्युलेशन करतात. इन्स्टेड ऑफ दॅट ते तिथल्या तिथे करू शकतात. इट विल सेव्ह टाइम. खरंच खूप टाइम सेव्ह होईल. ओके, आय होप तुम्हाला हे सेशन्स आवडतायत. मी काय करते ते फॉलो करा, शेअर करा आणि अशा नवीन टेक्निक्स आमच्याबरोबर शिकत राहा.